वरती येणाऱ्या रविवारी हा भस्म लिंगार्चन सोहळा आपण आयोजित केलेला आहे। आपण जे भस्म घेणार आहोत, आपणाला एक विनंती आहे, ही भस्म आपणाला पावडर रूपामध्ये लागणार आहे। आता सुगंधित भस्म आपण स्टॉलवर सुद्धा उपलब्ध केलेला आहे, पण ते भस्म तुम्ही घरी गेल्यानंतर त्याची पावडर तयार करा, कारण भस्म लिंगार्चनासाठी रविवारी आपण त्या भस्माचं अर्चन आपण पिंडीवरती आपल्या घेणार आहोत। त्यामुळं या भस्म लिंगार्चनाबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे। खरं तर महाशिवरात्रीचं महत्व हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। जन्म जन्मांतरीची पाप, शाप, ताप, तळतळाट आणि पितृदोष दूर करण्याची ताकद ही फक्त महाकाल आणि भगवान शिव यांच्यामध्येच आहे। त्यामुळे आपल्याला सर्वांना सांगणं आहे, येणाऱ्या रविवारी सकाळी 10:30च्या आरतीनंतर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये शिवरुद्र याग या ठिकाणी होणार आहे। आता हा शिवरुद्र याग काय आहे तुम्हाला त्या दिवशी उपस्थित राहिल्यानंतर कळेल। 12 वाजता हा शिवरुद्र याग झाल्यानंतर 12 ते 1:15 किंवा 1:30 हा 1.5 तासाचा हा भस्म लिंगार्चन सोहळा या ठिकाणी होणार आहे। येताना आपण काय काय घेऊन यायचं हे सर्व व्हॉट्सअपला आपण टाकलेलं आहे, लक्षात ठेवा। हे सर्व साहित्य आपण येताना घेऊन या आणि शक्यतो प्रत्येकानं 108 बेलाची पानं घेऊन या, कारण त्या दिवशी आपण जे भस्म लिंगार्चन करणार आहोत 108 बिल्वपत्र भगवान शिवांना पिंडीवरती अर्पण करून हा भस्म लिंगार्चन आपण घेणार आहोत। त्यामुळं आपण जे व्हॉट्सअप ग्रुपला साहित्य टाकलेलं आहे शक्यतो ते सर्व साहित्य आपण घेऊन या। तुमच्याकडं पिंड असेल, महामृत्युंजय यंत्र असेल, दोन्ही घेऊन आला तरी सर्वात अतिउत्तम, लक्षात ठेवा। नसेल भगवान शिवांची पिंड घेऊन या, दोन्ही नसेल तुम्ही सुपारी आणली तरी पण चालेल, हरकत नाही। पण ज्यांना कुणाला महामृत्युंजय यंत्र हवा असेल, आपण तुम्हालाही माहिती आहे आपल्याकडे सर्व प्रकारची पंचधातूची यंत्र फक्त 699 रुपये मध्ये आपल्या सेवेकऱ्यांसाठी आपण उपलब्ध केलेले आहेत। भगवान शिवांची पिंड किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्याला हवा असेल, आपण स्टॉलवर सुद्धा ते उपलब्ध केलेलं आहे। भस्म सुगंधित या ठिकाणी उपलब्ध आहे। तुम्हाला जे काही कमी पडेल रविवारच्या सेवेसाठी ते स्टॉलवरून तुम्ही घेऊ शकता। आणि ह्या सेवेचं पूर्ण महत्व काय आहे हे आपण त्या दिवशी सेवेच्या माध्यमातून आपल्या सेवेकऱ्यांना त्याची माहिती आपण नक्की देऊ आणि त्या पद्धतीने ही सेवा आहे ते आपण करू। खरं तर भगवान शिव त्यांचे अनेक अवतार या पृथ्वी तलावरती आहेत। महाराष्ट्राच्या वाट्याला हे 16 आविष्कार आलेले आहेत, पैकी जेजुरीचा खंडोबा हे मुख्य, आणि त्यानंतर मग ज्योतिबा, नाईकबा, येडोबा, भैरोबा हे 16 आविष्कार भगवान शिव कुलदेवतेच्या रूपामध्ये कार्य करतात। म्हणजे एवढं अनन्यसाधारण महत्व आहे। माता पार्वती हे भगवान शिवांच्या सेवेबरोबर त्या ठिकाणी अधिष्ठित असतातच। त्यामुळं ह्या सेवेचं सगळ्यात महत्व म्हणजे काय असेल तर अकाली भय आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण करणारं हे सगळ्यात मोठं कवच म्हणजे भस्म लिंगार्चनाचं आहे।